नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गाची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली पाहणी, प्रशासनाला दिल्या सूचना। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी राहणार आहे। वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करावे। वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। मंत्री गोरे यांनी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून बरड, फलटण, तरडगाव, लोणंद, नीरा, दत्त घाट पालखी तळांची पाहणी केली। यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले। आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, महसूल उपायुक्त तुषार ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, फलटणच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। पालखी मार्गावर पाऊस पडत आहे। या पावसापासून वारकऱ्यांचा बचाव व्हावा यासाठी 10,000 क्षमतेचे वारकरी सेवा केंद्राची उभारणी करावी, अशा सूचना करून मंत्री गोरे म्हणाले, वारकऱ्यांसाठी मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे। पुरेशा प्रमाणात मोबाईल स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावेत। जसजशी पालखी पुढच्या गावात जाईल तशी मागची गावे जिल्हा परिषदेने स्वच्छ करावीत। महावितरण कंपनीने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी। पालखी तळावर हायमास्ट दिवे लावावे, तसेच बेकायदा वीज कनेक्शन घेतले जाऊ नयेत यासाठी पोलीस व महावितरण कंपनीने पथक तयार करून बेकायदा कनेक्शन कट करून टाकावेत व कायदेशीर वीज कनेक्शन द्यावेत, असे निर्देश मंत्री गोरे यांनी दिले। मार्गावर कुठं चिखल होण्यासारखी परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी म्हणून टाकण्याची व्यवस्था, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या निधीची व्यवस्था आपण केलेली आहे। त्यामुळं अगदी उद्या मी आता रात्री उशीर झालेला आहे, आज पॉसिबल झाले तर मी लोणंदला भेट देतो आणि उद्या मी वरदला भेट देणार आहे। तर त्या ठिकाणी आवश्यकता भासली तर तातडीने आपण ते चिखल होऊ नये अशा पद्धतीने जे काही व्यवस्था उभी करतात ते आपण करू आणि तशा सूचना मी अगोदरच दिलेल्या आहेत। म्हणजे मला तर वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये हे पालखीचं दुरुस्त करण्यासाठी 19 कोटी रुपये आपण मुर्मीकरण आपण खर्च करतो। तिथं पावसाचं पाण्यानं नुकसान होऊ नये, पालखीला काही लोकांना अडचण होऊ नये, इथंही तशी व्यवस्था करायला लागली। काय म्हणजे काय पैसे लागले, मुर्मीकरण करायला लागलं, पाण्यापासून चिखलापासून संरक्षण करण्यासाठी जे आवश्यक असेल ते करू। पालखी महामार्गावर टोल नव्यानं सुरू झाले तर वारकऱ्यांना त्यामध्ये सवलत मिळणार किंवा वारकऱ्यांच्याकडून कुठलाही टोल घेतला जाणार नाही। वारकऱ्यांच्यासाठी 100% टोल माफी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांची खूप बारकाईने या पालखी सोहळ्यावर लक्ष आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचनानुसारच आम्ही या सगळ्या व्यवस्था उभ्या करतो। मला वाटतं आजपर्यंत झालेल्या पालखीचं सर्वोत्तम पालखी सोहळा करण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला मुख्यमंत्री बारकाईनं लक्ष ठेवलं आहे। राष्ट्रीय काँग्रेसच्या सातारा जिल्हा प्रभारी अध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची नियुक्ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा। सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी निमसोड तालुका खटाव येथील ज्येष्ठ नेते रणजितसिंह देशमुख यांची बुधवारी सायंकाळी 5 वाजता नियुक्ती करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी नियुक्तीपत्र देशमुख यांना प्रदान केले आहे। रणजितसिंह देशमुख यांनी विद्यार्थी काँग्रेसपासून पक्ष संघटनेचे काम केले आहे। त्यांचे संघटन कौशल्य चांगले असून तसेच सहकार क्षेत्रातील अनुभव नक्कीच काँग्रेस पक्ष मजबूतीसाठी महत्त्वपूर्ण असेल। हरनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळी भागामध्ये नंदनवन फुलवले आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रणजितसिंह देशमुख यांचे अभिनंदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। त्याचबरोबर मावळते अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडली। त्यांनी पक्षाचे सर्व कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राबवून पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केले। डॉक्टर जाधव यांचा पक्ष संघटनेतील अनुभव येथून पुढे सुद्धा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला।
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून रहिमतपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन. अखंड स्वराज्याला लढण्याची संजीवनी देणारा दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक सोहळा. याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान रहिमतपूर येथील भैरवनाथ मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ते सुरू होते. या अभियानांतर्गत सर्व शासकीय योजनेचा लाभ जागेवरच लोकांना देण्यात येतो. यामध्ये पुरवठा विभाग, कृषी विभाग, शेती विभाग, तलाठी कार्यालय, महसूल मधील सर्व दाखले जागेवरच देण्यात आले. यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे, तहसीलदार संगमेश कोडे, माजी नगराध्यक्ष वासुदेव काका माने, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखाताई माने कदम, विरोधी पक्षनेते निलेश माने, मंडल अध्यक्ष रणजित माने, नगरसेवक विक्रम माने, चेअरमन विक्रम माने, विकासांना गायकवाड, तातेसाहेब साबळे, शेखर माने, सोमनाथ निकम, दुष्यंतराजे शिंदे, ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे, भरत कदम यांच्यासह मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आज शिवराज्याभिषेक दिनादिवशी या ठिकाणी सुरुवात होते. प्रथमतः आपल्या सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप अशा शुभेच्छा देतो. तर प्रत्येक मंडळामध्ये महाराजत्व अभियान दर 4 महिन्यातून एकदा झालं पाहिजे अशी या ठिकाणी शासनाची भूमिका आहे. या अभियानाचा हेतू आता त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे की जेणेकरून सर्वच विभागाच्या माध्यमातून जे काही प्रशासकीय कामं आमच्या नागरिकांची या ठिकाणी प्रलंबित आहे ते वनरूप सोडवण्यासाठी या ठिकाणी हे राजस्व अभियान या ठिकाणी आज संपन्न करतोय. हे प्रत्येक सर्कलमध्ये जर 4 महिन्यात एकदा हे अभियान झालं आपल्या जनता प्रत्येक महिन्याला. पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगावच्या महसूल प्रशासनाची 3 स्टोन क्रशरवर कारवाई. आंदोलन तुर्तास स्थगित. रमेश उबाळे यांची माहिती. कोरेगाव तालुक्यातील अनधिकृत स्टोन क्रशरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी गुरुवारी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या कोरेगाव तालुक्यातील महसूल प्रशासनाने 1 स्टोन क्रशर सील केला तर 2 स्टोन क्रशरची मुदत संपल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे तुर्तास आंदोलन स्थगित केले आहे अशी माहिती उबाळे यांनी दिली. शुक्रवारी सकाळी 10 वाजता कोरेगावच्या जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात उबाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत कोरेगाव तालुक्यातील अनधिकृत स्टोन क्रशरचा पाडाच वाचला. महसूल अधिकारी व कर्मचारी यांना शासन पगार देते ते काम करण्यासाठी देते. सर्वसामान्य जनतेने अथवा सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन देण्याची वाट न पाहता त्यांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. कोरेगाव तालुक्यात तसे घडत नव्हते. आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर उशिरा का होईना प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी स्टोन क्रशरवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तो स्वागतार्ह आहे. यातून महसूल प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. दंडात्मक कारवाई यापुढे झाली पाहिजे अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे. त्या दृष्टीने आम्ही पाठपुरावा सुरू ठेवू. तुर्तास आम्ही आंदोलन स्थगित केले आहे असेही उबाळे यांनी स्पष्ट केले. तहसीलदार साहेबांची भेट झाली आणि जे आम्ही स्टोन अनधिकृत बेकायदेशीर जे क्रशर आहेत त्याच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसणार होतो. पण आमच्या निवेदनाची अर्जाची दखल घेऊन त्यांनी 1 स्टोन क्रशरवरती कारवाई करून तो सील केलेला आहे आणि अजून 2 स्टोन क्रशरवरती कारवाई होणार आहे. त्यांची सुद्धा मुदत संपलेली आहे आणि त्यामुळं आजच्या ह्या आंदोलनाला आम्ही स्थगिती देत आहोत. माननीय प्रांत आणि तहसीलदार साहेबांनी उशिरा का होईना त्यांना जाग आली आणि निवेदनानंतर आज त्यांचा महसूल पण मोठ्या प्रमाणात जमा झाला जो एवढ्या दिवस होत नव्हता. मला वाटतं अशा लहान सहान छोट्या गोष्टींकडं त्यांनी स्वतः त्याचा जो दरमहा जो पगार घेत आहेत तर हे काम त्यांनीच केलं पाहिजे. त्याच्यासाठी निवेदनं आणि आंदोलन करायची वेळ आमच्यावरती यायला नाही पाहिजे. महसूल गोळा करण्यासाठीच तुम्हाला पगार भेटतो आणि आम्ही आंदोलन दिल्यानंतर तुम्ही जागा होणार आणि मग कारवाई करणार हे काय बरोबर नाही. त्यांनी दरवर्षी खानपट्टा असेल किंवा त्यांचे प्रदूषणाचे काय नियम असतील ती कागद त्यांनी तपासणं गरजेचं आहे आणि त्यांनी ते तपासावं आणि म्हणूनच आम्ही या आंदोलनाला आज स्थगिती देत आहोत. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कराडच्या प्रीती संगमावर NDRFचे मॉकड्रिल प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये कृष्णा आणि कोयना नद्यांना महापूर येऊन कराड शहर आणि तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यावेळी उपाययोजना करताना फार मोठ्या अडचणी उभ्या राहतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कराडमध्ये यावर्षीपासून एनडीआरएफचे पथक तैनात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता प्रीती संगमावर एनडीआरएफच्या पथकाने मॉक ड्रिल करत परिस्थितीचा आढावा घेतला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील पूर परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी देखील सातारा जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित केले असून त्यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यासाठी एनडीआरएफचे पथक तैनात राहील असे शब्द दिला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासह कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी सकाळी 9 वाजता एनडीआरएफच्या पथकाने मान्सून कालावधीतील संभाव्य पुराच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तहसीलदार कार्यालय, नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांना याबाबत आपत्ती व्यवस्थापनामध्ये घ्यावयाच्या काळजी आणि करावयाच्या उपाययोजना याबाबतची माहिती दिली. पथकाच्या बोटीतून कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांची पाहणी करण्यात आली. you